कुठल्या संकटात टाकलेस ग मला? असं काय म्हणतेस? संकट कसलं? लग्न आहे ते. अगं लग्नासारखी आनंदाची दुसरी गोष्ट असू शकते का बाळा? आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना. ताई 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 प्लीज हो म्हण ना प्लीज. मला तुझ्या लग्नात खूप एन्जॉय करायचंय. माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे ते. माझ्या लग्नात एन्जॉय करायचं हे स्वप्न बघितलंयस तू लहानपणापासून? अरे जाऊ दे यार, ते तू ऐक ना आमचं. प्लीज हो म्हण ना प्लीज. नाही पण मग केदारचं काय? हा ती जबाबदारी माझी. मी चांगली ओळखते माझ्या धनुषला. अगं त्याच्या हिराईशी लग्न करायला एका पायावर तयार होईल तो. खरंच तुम्ही आमच्या लग्नाचं बोलायला गेला होता? आय न्यू इट. तुला ही आयडिया आवडली ना? तुझा चेहराच सांगतोय तुला ही आयडिया आवडली. मला माहिती होतं तू अजिबात नाही म्हणणार नाहीस. ते तारिणीचं काय? ती तर गेली ना चिडून माहेरी. अरे पण तारिणीचा विचार तू का करतोयस? मी सुमियाजीला सांगितलंय, सुमियाजी तारिणीला कन्व्हिन्स करेल. ओके, फक्त मला तू सांग, तू पुन्हा एकदा तारिणीशी लग्न करायला तयार आहेस ना? मला माहिती नाही, मी अजून विचार नाही केलाय. अरे पण त्यात विचार काय करायचा आहे केदार? तुझं लग्न झालंय ना, आता फक्त सगळ्यांसमोर तुला लग्न करायचंय. आम्हाला सुद्धा तुला आशीर्वाद द्यायचे, तुझ्याबरोबर सगळी फंक्शन्स एन्जॉय करायची आहेत, तुझं नातं सेलिब्रेट करायचंय. आणि माझी इच्छा आहे की युवराजचं जसं लग्न दोन्ही फॅमिलीचं समक्ष झालं तसं तुझंही व्हावं. केदार, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तू तारिणीशी लग्न करशील ना? आय नो ह्याचं उत्तर काय आहे. तू काय किंवा ती तारिणी काय या लग्नाला कधीच तयार होणार नाही. मी नाही म्हणाले ना. तुम्हाला कळत नाहीये का? नाही म्हणजे नाही. अगं पण का? इतका का रागराग करतेस ग माझ्या धनुषचा? असा काय वाईट वागलाय ग तुझ्याशी तो? मग काय काय केलंय ग त्यांनी एवढं? तुझ्या स्वयंपाकाला नावं ठेवली? नाही मग तुझा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस विसरला का? नाही. तो तर अजून आलाच नाहीये. एक मिनिट, तू रागवली आहेस तो तुला इथे मनवायला आला नाही म्हणून? नाही. मग भांडणात तुझ्या माहेरच्यांचं नाव घेतलं का? अगं सुमी तू असं काहीतरी का बोलेल? तुला सोडून एकटाच बाहेर पार्टीला गेला? नाही. काय बोलताय तुम्ही? अरे तू काय बोलतेस? प्रत्येक गोष्टीचं उत्तर नाही असंच देतेस. काय प्रॉब्लेम आहे? मी सांगितलं ना काही नाहीये असं. तुम्ही हे बघ, पटेल असं कारण दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. हा, पण आता तुम्हाला पटेल असं काय सांगायचंय मी वेगळं? मी म्हणाले ना, तो लग्नाआधी खूप वेगळा वागत होता आणि आता तो खूप वेगळा वागतोय. बाकी काही नाहीये. म्हणजे नक्की काय केलंय त्यानं? म्हणजे म्हणजे तो ना लग्नाआधी माझ्यासाठी खूप गिफ्ट आणायचा, खूप सरप्राईज द्यायचा. आणि लग्न झाल्यापासून त्यांनी एकही गिफ्ट आणलेलं नाहीये मला. अगं देईल. पुढं लग्नाआधी खूप गोड गोड बोलायचा, खूप छान वागायचा माझ्याशी. पण आता सकाळी उठल्यापासून फक्त चहा दे, पाणी दे, हे कर ते कर एवढंच बोलत असतो. 2 शब्द धड बोलता येत नाहीत त्याला माझ्याशी. आता थकून जात असेल. बरोबर आहे, कदाचित थकूनही जात असेल. पण पूर्वी ना तासन तास गप्पा मारायचा माझ्याशी, खूप छान वागायचा, मनातलं सगळं मला सांगायचा. पण आता काय? आता आपण त्याला एखादं काम सांगायला गेलो ना तरी एकाच शब्दात उत्तर देतो तो. पुरुष वागतात असं कधी कधी. अच्छा, तासन तास त्याचं लक्ष त्याच्या फोनमध्येच असतं. आपल्याला एक बायको आहे, ती जिवंत आहे, ती आपल्या शेजारी बसली आहे, ह्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं. अगं आवाज दिला ना तर साधा हो पण म्हणत नाही तो. हा सगळा पूर्ण तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. अच्छा बर, ठीक आहे. बरं तुम्हाला आठवतं इथे असताना ना तो खास माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायचा, नवीन नवीन रेसिपीज शिकायचा आणि मग मला ते खायला द्यायचा. आता खांडेकरांच्या घरी गेल्यापासून काय स्वयंपाकघरात पाऊलही टाकलेलं नाहीये त्याने. साधी एक गोल पोळीही करता येत नाही त्याला. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे तर. नाही म्हणजे
तसं नाहीये. म्हणजे जर केदारनं गोल पोळी केली तर तू लग्नाला तयार होशील. अगं नाही, असं काही नाहीये. पण बिन काही नाही. तुझ्यासाठी जर तो गोल पोळी करायला शिकला तर तू त्याच्याशी लग्न करायला तयार होशील. हेच हवंय ना तुला? अगं काय विचारते मी? होशील ना तयार? चालेल, पण पोळी गोलच असली पाहिजे. नाहीतर तुम्ही पुन्हा माझ्या आणि केदारच्या लग्नाचा विषय काढायचा नाही. ऐ! काय? चपात्या गोल लाटणे ही अट आहे? आय नो वियर्ड आहे, पण हो. मी सांगतो ना, मी सांगतो. ही ना फक्त कारण आहेत, कारण. तिला या लग्नाला नकार द्यायचा आहे ना. तिला माहिती आहे की एक वेळ ना प्रभू श्रीरामासारखं शिवधनुष्य उचलणं सोपं आहे माझ्यासाठी, पण हे असं गोल चपात्या करणं माझ्याकडनं पॉसिबल नाही आहे. अशा मुलीशी मला पण लग्न नाही करायचंय. अरे इकडे उभा राहा. हा, केदार, ती रागवली म्हणून तू सुद्धा रागवायलाच हवं का? अरे तू तरी थोडीशी मॅच्युरिटी दाखव. तिची काय इच्छा आहे? तू गोल पोळ्या लाटून दाखवणे. करेक्ट? मग लाट ना गोल पोळ्या. करेक्ट. पण मला नाही जमत ना गोल चपात्या लाटणं. मी आहे ना शिकवायला. मी तुझी लाडकी काकू आहे ना, मग तुमचा संसार वाचवण्यासाठी एवढं तर मी करूच शकते. हा, करेक्ट आहे. बघितलंस, सगळे तुला मदत करायला तयार आहेत. हा. आता तू तुझा हट्ट थोडंसं बाजूला ठेव आणि छान प्रॅक्टिस कर. ओके? दोघांनी ताणून धरलं तर कसं चालेल सांग मला? अरे तू असा विचार कर ना, तारिणीचं मन जिंकण्यासाठी तुझ्याकडे पुन्हा एक चान्स आहे. हे बघ, मला नाही ऐकायचं नाहीये. तू प्रॅक्टिस करणार आहेस आणि खूप मनापासून करणार आहेस. ओके? दॅट्स अमेझिंग. सो आता तू प्रॅक्टिस सुरू कर. तोपर्यंत मी माझा कॉल संपवून येते. ओके? चेतना काकी, त्याच्याकडनं छान प्रॅक्टिस करून घ्या. ओके? ऑल द बेस्ट. चल पीठ घे. काकू, मला नाही करायची प्रॅक्टिस वगैरे. अरे येथे थांब. का? तुझं प्रेम नाहीये तारिणीवर? तुला नाही वाटत का ती या घरात परत यावी? नाही, नाही. ती स्वतःच्या इच्छेने गेली आहे ना, क्षुल्लक कारणावरून भांडून. मग तिने तिचं यावं परत. मी हे सगळं कशाला करू स्वतःला प्रूव्ह करायला? अरे बाळा, बायका अशाच असतात. महागड्या गिफ्ट पेक्षा ना त्यांना नवऱ्यांनी कष्टाने आणून दिलेलं गिफ्टच महत्वाचं वाटतं. आणि तुला सुद्धा आठवण येते ना तिची? रात्री झोप लागते का एकट्याला? काय काकू, तुम्ही पण ना हे असं गोड गोड बोलून ना मला असं ऐकावं लागतं मग तुमचं. मग लाडकी काकू आहे ना मी तुझी. लाडकी काकू तुझ्या संसाराचाच विचार करते. चल ऐक लाडक्या काकूचं. घे ती परत घे तिकडे. पीठ कणिक कुठे आहे?